वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्मफळी आसक्ती धरून घ्या. कर्मफळामध्ये आसक्ती धरून कर्मफळाबद्दल बोलतात, कर्म करा म्हणतात, कर्माची प्रतिष्ठापना करतात. आणि सगळ्यालाच आहे ना, की सगळ्या इष्टी ज्या आहेत त्या अशा काही काही कामासाठीच आहे. पर्जन्य याग आहे, कशासाठी आहे? पाऊस पडावा म्हणून आहे. मग यांना काही अर्थ नाही असं होतं का? तसं काही नाही. तर फलासक्ती धरून जे सांगतात ती पुष्पितावाणी आहे. आणि त्याच्याप्रमाणे हे अविवेकी लोक आहेत, ते बोलतात इथे त्यांना निष्काम कर्माकडे जायचं म्हणून ते सांगतात. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञादी कर्मे कीजे, मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर बरं. स्वर्ग कामो यायचे, तर तुम्हाला स्वर्गाला जायचं असेल तर यज्ञ करा असं सांगतात. हा यज्ञ केल्याने तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल. मग संसारामध्ये जर जन्माला यायचंय तर चांगली कर्म का करू नये? आपल्याला हवं तिकडे जाण्यासाठी का करू नये? आपलं पुढचं लाईफ आहे जे मृत्यूनंतरचं आयुष्य ते चांगलं जावं म्हणून काही का करू नये? तर त्याच्यासाठी ही कर्म आहे. या संसारामध्ये जर जन्म घ्यायचा असेल तर यज्ञादी कर्म केली पाहिजे आणि मग स्वर्ग सुख आपल्याला मिळतं असं म्हणतात. हे वाचू नकाही आणिक सर्वथा सुखच नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धीचे. पण या सर्गा वाचून दुसरं काही सुख नाही असं जे ते म्हणतात त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन आहे. असं काही नाहीये. पण असं म्हणतात ते दुर्बुद्धी, की तुम्ही हेच करा असा आग्रह धरला तर ती दुर्बुद्धी. तुम्ही निष्काम कर्म करा, तुम्ही कर्म कुठलेही करा, पण त्याच्यामध्ये आसक्ती धरू नका असं त्याला पुढे सांगायचं. पण हे अनेक अविवेकी ज्या बुद्धी असतात त्याच्यामधली त्यांनी ही आसक्त बुद्धी सांगितलेली, की तुम्हाला ठीक आहे स्वर्गाला जायचंय, पण अमुकच एक काम करा म्हणजे तुम्हाला स्वर्ग मिळेल आणि स्वर्गाशिवाय दुसरीकडे सुख नाही असं जे सांगतात ते दुर्बुद्धी असं त्यांनी म्हटलं. इथे कसं असतं की कामना ठेवून सगळी कर्म आहे ना. कामात मनः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदान, दक्षतेने धर्माचरण ईश्वरार्पण बुद्धीने नाही असं. कर्मकांडाचा खूप लोकांना विरोध आहे. कर्मकांडाला खूप लोक विरोध करतात, पण कर्मकांड केल्याशिवाय तो निष्काम कर्माकडे जाऊ शकत नाही असं पण आहे. दत्त संप्रदायामध्ये कर्मकांड आहे. संध्या वगैरे सगळं करायला लागतं, सगळं सोहळ्यातलं जेवण, सोहळ्यातलं स्वयंपाक, अमुक तमुक सगळं असतं. अजूनही आहे दत्त संप्रदायामध्ये आहे. सोहळ्यामध्ये जेवायला वाढायचं, सोहळ्यामध्ये स्वयंपाक करायचा. पण याचा अर्थ तो कशासाठी आहे तर ते तुम्हाला निष्कामतेकडे घेऊन जाणार. पण तेवढंच फक्त आहे असं जो समजतो त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं असं आहे की तसं नाही. कामात म्हणा स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदान, म्हणजे कामात म्हणा स्वर्गपरा जे स्वर्गाच्या मागे लागलेले, विषय भोगाविषयी तत्पर आणि जन्मकर्म फलप्रदान ज्याच्यामुळे पुष्कळ कर्म सांगितले ती जन्मरूपी कर्मफल देणारी आहेत. जन्म देणार तुम्हाला परत, जन्म मरण संपणार नाही, मोक्ष नाही. क्रिया विशेष बहुलाभ, पुष्कळ क्रिया आहेत त्याच्यामध्ये, पुष्कळ कर्म सांगितलेले आहेत. भोगैश्वर्य गती प्रती, आणि हे कशासाठी? भोग आणि ऐश्वर्यासाठी अशी कर्म पुष्कळ सांगितलेली. स्वर्ग तर मिळणारच आहे, पण तुम्हाला परत जन्म मिळेल आणि तो कशासाठी मिळेल? भोग आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी असं. म्हणून तर फक्त दक्षतेने धर्माचरण करायचं. धर्माचरण म्हणजे कर्मकांड, सगळं कर्मपालन. म्हणून मीमांसेमध्ये हेच सांगितलेलं ना की व्यवस्थित कर्माचरण करा. कर्मामध्ये तुम्हाला इकडचं तिकडे होता कामा नये. आता डॉक्टर ऑपरेशन करतात तर ते त्यांच्या धर्माप्रमाणे बरोबरच करतात की नाही, म्हणजे तसंच कर्म करतात. आधीच नंतर, नंतरचं आधी असं त्यांना चालेल का? म्हणजे त्यांना जे फळ हवंय त्याच्यासाठी कर्म कसं करायला पाहिजे? व्यवस्थितच करायला पाहिजे, क्रमानेच करायला पाहिजे. मग इंजिनियर असो, डॉक्टर असो, त्यांना त्या पद्धतीनेच कर्म करावं लागतं तर ते त्याला ते फळ येतं.
मग म्हणतो आपण की ऑपरेशन सक्सेसफुल झालं, किंवा एखादी बिल्डिंगचा नकाशा बरोबर काढला, आता ही बिल्डिंग नीट उभी राहील, 100 वर्ष चालेल. हो की नाही? त्याच्यात जर चूक झाली तर चालेल का ते? नाही, म्हणजे कर्मकांडाची आवश्यकता, कर्म तर निश्चितपणाने करायला पाहिजे, पण त्याच्यात जे आहे की नाही, मला स्वर्गच मिळायला पाहिजे, मला याचं अमुकच फळ मिळायला पाहिजे, तेवढं फक्त बरोबर नाही असं आपण लक्षात घ्यायचं. आणि हे कर्म कसं आहे, भोगैश्वर्यासाठी. बऱ्याच प्रकारची कर्म सांगितलीत मीमांसेमध्ये, की जे तुम्हाला भोग आणि ऐश्वर देईल. मग भोग पाताळामध्ये पण असतात, वेगवेगळ्या स्वर्गाच्या मध्ये, सप्तस्वर्ग जे आहेत त्याच्यामध्ये भोग असतात. मग तुम्हाला हे भोग हवे असतील तर अमुक एक कर्म करा, आणि तुम्हाला नको असेल तर मग तुम्ही कर्मकांड नीट केलं नाही तर तुम्हाला मिळणार नाही. म्हणून ते त्यांचा असा कठीणपणा असतो कर्माविषयी, असा निश्चित असा एक क्रम असतो. त्याच्यासारखीच ती कर्म करावी लागतात, की नाही हे करायचं. आता तुम्ही म्हणाल काय, सोहळ्यात नाही जेवलं आणि सोहळ्यात जेवलं तर पोट भरायचं ते भरणारच आहे असं म्हटलं तर. पण टीव्ही समोर बसून जेवायचं आणि सोहळ्यात जेवायचं, त्याच्यामध्ये फरक आहे की नाही? काही आहे की नाही? म्हणजे एक त्या शिस्त लावण्यासाठी पुढे जाता आपल्याला त्याच्यातून कठोर काही कर्म करायचं असेल, आपल्याला काही कठोर साधना करायची असेल, तर ह्या कर्माची सुद्धा आवश्यकता असते. पण इथं त्याने काय म्हणलंय की क्रियाविशेष बहुला भोगैश्वर्य, ज्याच्यामध्ये पुष्कळ कर्म सांगितले आणि ती भोग आणि ऐश्वर यांच्या प्राप्ती संबंधाने आहे. भोग आणि ऐश्वर या संबंधित सगळी मीमांसेमध्ये सगळं कर्मकांड आहे त्याच. पण अंततोगत्वा तुम्हाला शेवटी मोक्षच आहे. मोक्षाकडेच जायला पाहिजे. कर्म करत करत का होईना एके दिवशी निष्काम व्हायला पाहिजे. नुसतं नुसतं कर्म नको. देखे कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देऊनिया. भोगावरती लक्ष देऊन, भोगी चित्त देऊनिया म्हणजे फक्त भोगावरती लक्ष देऊन ती कर्म करतात. कशी? कामना अभिभूत, कामना मनामध्ये ठेवून भोगाकडे लक्ष देऊन ते लोक कर्म करतात. क्रियाविशेष बहुत, त्याच्यामध्ये पुष्कळ क्रिया सांगितलेल्या असतात, बारीक सारीक बारीक सारीक. न लोपती विधीते, विधी लोप करायचा नाही. जो विधी सांगितलाय त्या विधीप्रमाणे ते कर्मानुष्ठानात एवढी सुद्धा चूक होऊ द्यायची नाही, तरच तुम्हाला ते फळ मिळणार. नाहीतर नाही. कलियुगामध्ये तर काहीच शक्य नाही, इतकं कडक कर्म करणंच शक्य नाही. पूर्वी शक्य तरी होतं काही वेळेला, म्हणजे विहिरीचंच पाणी प्यायचं, नळाचं पाणी प्यायचंच नाही. आता शक्य आहे का? कुठे गेलं तरी आपण तर कुठली बिसलरी विकत घेतो. कुठली असते कोणाला माहिती. आणि प्रवासामध्ये आपण बराबर पाण्याच्या बाटल्या विकत घेतो. कुठे बघितलंय आपण ते कुठलं पाणी आणि काय? हो ना, स्वच्छ पाणी आहे ना, प्यायला मिळतंय बस. दिसायला तरी स्वच्छ दिसतं पाणी ते. म्हणून आपण अगदी नाही आम्हाला बिसलरीच पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे असं म्हणतो. पण विहिरीचंच पाणी प्यायचं, विहिरीच्याच पाण्याने अंघोळ करायची, असं आता कर्म आपल्याला जमत नाही. पण ही व्रत वगैरे असतात ना, त्याच्यामध्ये हे कर्मानुष्ठान असंच असतं, की संध्याकाळ झाली की विहिरीचं पाणी काढायचं, त्याने अंघोळ करायची, त्याच पाण्यामध्ये अन्न शिजवायचं, त्याचंच नैवेद्य दाखवायचा. हे सगळं कशामध्ये येतं? या कर्मकांडामध्ये येतं. कर्मानुष्ठान म्हणायचं. पण व्रत असतात त्याच्यामध्ये ते विशिष्ट फळ मिळण्यासाठी हे सगळं करावं लागतं. पण हे सगळे कसे फळाच्या असत. न लोपिती विधीते, विधीमध्ये अजिबात चूक होऊ देत नाहीत. निपुण होऊन धर्माते अनुष्ठिती, म्हणजे अगदी कडकपणाने सगळं कर्मकांड पाळतात, अनुष्ठान करतात. आता हे का म्हणलंय त्यांनी? तर बघा, देखे भोगैश्वर्य प्रसक्तानाम तया परुत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधून विधीयते. म्हणजे त्या विषय भोग आणि ऐश्वर यांच्या ठिकाणी आसक्त झालेला, आणि तया अपरुत चेतसा म्हणजे ती वाणी, इथे पुष्पिता वाणीशी संबंध आहे त्या शब्दाचा. तर त्या पुष्पिता वाणीनी
जे कोणी विवेक बुद्धी ज्यांची झाकलेली आहे अशा पुरुषांच्या मध्ये कशी बुद्धी, व्यवसायात्मिका बुद्धी न विधीयते. व्यवसायात्मिका बुद्धी जी आहे आत्मतत्व विषयक, जी व्यवसायात्मिका बुद्धी आहे ती उद्भवत नाही. ते फक्त कर्मकांडामध्येच आसक्त राहतात. त्याच्याबद्दलच फक्त त्यांचं ऑब्जेक्शन आहे की एकदा तुम्ही कर्मकांडाच्या मागे लागला की त्याच्यातून तुम्ही बाहेर पडत नाही. कर्मकांडातून सुद्धा बाहेर पडलं पाहिजे. एक दिवस असा यायला पाहिजे की ते कर्मकांड सोडून दिलं पाहिजे. मीराबाईच्या बाबतीमध्ये असं झालं ना, मीराला ती कृष्णाची जी मूर्ती होती, ती मूर्ती म्हणजे तिचं सर्वस्व. ती मूर्ती आहेच तिचा पती, ती मूर्ती आहेच तिचं सगळं त्यालाच सांगायची, त्यालाच नैवेद्य दाखवायची, त्याच्यातच म्हणजे ती फक्त त्या मूर्तीमध्येच देव बघत होती. तिला विश्वातला देव दिसत नव्हता. चराचरामधला देव तिला पाहायला जमत नव्हता. तर त्यासाठी शेवटी तिची मूर्ती ती परमेश्वराने हरवली. एके दिवशी कोणीतरी घेऊन, कोणाला तरी बुद्धी दिली त्यांनी आणि तो ती मूर्ती घेऊन गेला. आणि मग तिला जो शोक झाला तेव्हा तिला भगवंतांनी सांगितलं की मूर्तीमध्येच मी आहे असं नाही, मूर्तीच्या बाहेरही मला बघायला शिक. असं होतं. कर्मकांडात अडकलं की कर्मकांडातच अडकतं. त्याच्या पलीकडे जाऊन आपण काही निष्काम कर्म करू शकतो किंवा ईश्वराकडे आपण जाऊ शकतो असं कळत नाही. म्हणून आपल्याकडे शेवटी एक श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणून एक आपण म्हणतो की हे सगळं करतो पण हे अर्पण कोणाला? श्रीकृष्णाला. म्हणून हे मुद्दाम त्याला जोडलेलं आहे. कुठलंही कर्म केलं तरी आपण श्रीकृष्णार्पण किंवा विष्णवे नमो म्हणतो. विष्णूला आपलं नमस्कार करून सगळं त्याच्या चरणी अर्पण करायचं. हे लावलंय आपल्या मागे मुद्दाम. कर्मकांडाचा एक भाग असला तरी सुद्धा तो मुद्दाम एवढ्यासाठी लावलाय की फक्त तुम्ही तुमच्या आसक्तीने कर्म करू नका, तर ईश्वरासाठी करा. श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगा असं म्हण. मम प्रीत्यर्थे म्हणू नका किंवा मम कामना इच्छा सिद्ध्यर्थ असं म्हणू नका. तर रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगा, तर त्याच्यासाठी म्हणून, ईश्वरासाठी म्हणून आपल्याकडे सगळ्याला जोडून दिले. सगळ्याला आपण श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणून शेवटी सगळं कृष्णार्पण करून टाक. कर्मकांड हे ज्ञानाला आवश्यक आहे. शंकराचार्यांनी सुद्धा असं त्याला म्हटलेलं. ते तर कर्माच्या न तू कर्मणा म्हणतात की नाही. कर्माने तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होणार नाही असं म्हणतात. पण तरी सुद्धा कर्म हे ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक आहे असं शेवटी त्यांनी सांगितलंच आहे. कारण कर्म केल्याशिवाय तुम्ही अकर्म होत नाही. त्यांनी स्वतः किती कर्म केले. शंकराचार्याने असे तो हिमाचल भ्रमण करून सगळे 4 मठ स्थापन केले. वेदांची प्रतिष्ठापना केली. परत केवढं मोठं काम केलं. एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये एवढं मोठं काम केलं. आणि ते सांगतात संन्यास, सांगताना संन्यास सांगितलं पण स्वतः पूर्ण कर्म केलेलं आहे त्यांनी. पण ते असं अनासक्त कर्म संन्यास अशा अर्थी कर्मफल संन्यास. म्हणून त्यांनी काय म्हणले, न लोपती विधीचे निपुण होऊन धर्माचे अनुष्ठित. निपुण होऊन, निपुण होऊन, निपुण म्हणजे त्या कर्मकांडामध्ये तरवेत, त्याला ते अनुष्ठान करतात. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधून विधीयते. ऐश्वर्य आणि भोग याच्या ठिकाणी आसक्त झालेल्या आणि ती पुष्पिता वाणी आहे, त्यांनी ज्यांची विवेक बुद्धी झाकलेली आहे अशा पुरुषांच्या अंतःकरणामध्ये आत्मतत्व विषयक बुद्धी उद्भवत नाही. म्हणून ते नको म्हणतात, दुसरं काही नाही. आत्मस्वरूपाकडे तुम्हाला जायला पाहिजे ना केव्हा तरी. तिथेच थांबून उपयोगाचं नाही. तुम्ही भोग आणि ऐश्वर्य किती जन्म घ्याल, तुम्हाला कुठेतरी ते थांबायला पाहिजे. परी एकची कुडे करीती, एकच वाईट गोष्ट करतात. कुठला? जे स्वर्ग कामू मनी धरत. स्वर्ग कामाची, स्वर्गाची इच्छा मनामध्ये जाते. यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो, आणि जो तो उपभोग घेणारा जो यज्ञ पुरुष आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही, फळाकडे लक्ष देतात.
की मला स्वर्ग मिळणार आहे हा यज्ञ करून. पण यज्ञ कोणाकडे जाणार आहे? यज्ञेन यज्ञमयजंत देवाः तानि धर्माणि प्रथमान्य. तो धर्म आहे पहिला. यज्ञ स्वरूपाने यज्ञरूपी देवांची पूजा करायची. यज्ञेन यज्ञमयजंत, देवांची उपासना यज्ञाने करायची. पण कशी आहे? हा देण्याचा यज्ञ आहे. हा मोठ्या पुरुष सूक्तामध्ये मी कधीतरी अर्थ सांगेन तुम्हाला. पण तो जो यज्ञ आहे तो स्वतःला देण्याचा यज्ञ आहे. पुरुषाने स्वतःला दिलं आणि त्यातून मग पशु निर्माण झाले, पक्षी निर्माण झाले, एकेचो भयादता म्हणले ना, दात सगळे असणारे प्राणी निर्माण झाले आणि त्याच्या शरीरापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र निर्माण झाले. त्याने स्वतःला दिलं आणि त्यातून निर्माण झालं. म्हणून यांचं काय म्हणणं, यज्ञ म्हणजे आपण काहीतरी द्यायचं, म्हणून त्याला इंग्लिशमध्ये सॅक्रिफाईस म्हणतात, त्याग. आपला काहीतरी योगदान द्यायचं आणि मग त्याच्यातून ते फळ मिळवायचं असं. म्हणून हा भोक्ता जो आहे यज्ञाचा त्याला ते विसरतात आणि स्वर्गाची इच्छा करतात. जैसा कापुराचा राशी कीजे, ज्याप्रमाणे कापराची रास करावी, मग अग्नी लावून दीजे, आणि त्याला अग्नी लावून टाकायचं. का मिष्टांनी संचर विजे काळकूट, किंवा मिष्टांनामध्ये ज्याने विष घालावं असं होत. नाही त्याचा उपयोग काय नाही ना, विनाशच होतो. दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हाणून उलंडला. बापरे. दैवयोगाने अमृताचा घडा मिळाला, त्याला लाथ मारून पालथा केला. तैसा नासिती धर्म निपजला हेतुकपणे. त्याप्रमाणे फळाचा अभिलाष धरून जे धर्म केलेला असतो, कर्मकांड केलेला असतं, त्याचा विनाकारण ते फुकट घालवतात. म्हणजे त्या भोगत्या पुरुषाला मिळवायचं, त्याच्याऐवजी थोडंसं फळ मागतात. पुरुषच मिळाला तो यज्ञ पुरुष तर काय मिळणार नाही, स्वर्गच काय आणि काही मिळेल. पण स्वर्गाच्या प्राप्तीसाठी छोट्याशा इच्छेसाठी अगदी कर्मदक्षतेने करायचं आणि जो कर्माचं फळ देणारा भगवंत आहे त्याला विसरायचं असं आहे. म्हणून त्यांचा या अशा कर्माला विरोध आहे. सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारो का अपेक्षिजे, परी नेणती ते काय की जे अप्राप्त देखे. सायासे पुण्य अर्जिजे, मोठ्या आयासाने पुण्य जोडायचं. मग संसाराची अपेक्षा कशाला करताय? परमेश्वराची अपेक्षा करा ना. संसारो का अपेक्षिजे, परी नेणीजे, नेणती ते काय की जे. पण त्यांना अज्ञानी लोकांना हे समजत नाही, त्याला काय करावे. कशी आहे? अप्राप्त देखे. अप्राप्त म्हणजे सद्बुद्धी ज्यांना प्राप्त नाही, अजून त्यांचं व्यवसायात्मिक बुद्धीवरच चाललंय. की व्यवसायात्मिक बुद्धी ज्यांना प्राप्त नाही, निश्चयात्मक बुद्धी ज्यांना प्राप्त नाही, त्यांच्या लक्षात येत नाही की खूप पुण्य करायचं आणि शेवटी अपेक्षा संसाराची करायची. पण गोंदवलेकर महाराज म्हणतात, मी इथं मोक्ष द्यायला बसलोय पण माझ्याकडे सगळे संसाराचे सुख, हिंग मिऱ्याचं सगळं गिऱ्हाईक. मी कोणाला नकोय, माझ्याकडून काहीतरी हवंय. हो की नाही? मी अख्खा इथे द्यायला बसलोय. तसं पांडुरंगाचंही म्हणतात, कमरेवर हात ठेवून उभा आहे, पण त्याला कोणी मागत नाही, त्याला काहीतरी मागतात. त्यामुळे हात पुढे करून कोणाला आलिंगन द्यावं याच्यासाठी हात मोकळे ठेवले त्यांनी. पण तो कोणी येतच नाही म्हणतो तसा, मग काय करणार? म्हणून हात ठेवून उभा राहिला आपल्या कमरेवर वाट बघत, कोणीतरी येईल मला मागणार असं. तसं कोणी येत नाही, म्हणून काय करावं म्हणतात, परी नेणती ते काय की जे अज्ञानी आहेत, अप्राप्त देखे, त्यांना ती बुद्धी नाही, ज्यांना सद्बुद्धी प्राप्त नाही, ते असं करतात. त्याला आपण काय करणार म्हणतात, त्याला काय करणार. जैसे रांधवणी रससोय निकी, हे त्यांचं एक फार आहे बरं का. एखाद्या स्त्रीने सुंदर पक्वान्न तयार केली हो ना, करून या मोले विकी, काय करून पुन्हा केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकली. जे इतकी सुंदर पक्वान्न करायची, त्याचा उपभोग घ्यायचा, ते सोडून 4 पैसे मिळणार आहेत म्हणून विकून टाकले. तैसे भोगासाठी अविवेकी धाडिती दर्शन.
तसा धर्माचा उपयोग जो सद्बुद्धीसाठी करायला पाहिजे त्याच्याऐवजी काहीतरी भोगासाठी याचा उपयोग करून घेतला जातो. असं व्यवसायात्मक बुद्धीविषयी ते अजून सांगत आहेत. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेदवादरता मनी. म्हणून अर्जुना, वेदाच्या अर्थवादामध्ये मग्न झालेल्या लोकांच्या मनामध्ये ही दुर्बुद्धी वास करत असते, हे लक्षात ठेव. म्हणजे तू त्याच्या मागे लागू नको, आत्मनिष्ठाकडे आत्मप्राप्तीकडे लक्ष दे, असं त्याला म्हणत. तू हे मला अमुक एक मिळेल आणि मला पाप लागेल आणि मला पुण्य लागेल असलं काहीतरी तुझ्या मनामध्ये जे आता येतंय ते बरोबर नाही. तुझे मग या लोकांसारखंच झालं की मला एवढं कर्म करतो, मला स्वर्ग प्राप्त होऊ दे. स्वर्ग म्हणजे जास्त सुख आहे एवढं म्हणून स्वर्गाचं म्हणायचं. बाकी किरकोळ किरकोळ तर पुष्कळ असतं, आपल्या अडचणी असतात. त्यामुळे म्हणून ही तिच्यासाठी तू तिच्या नादी लागू नको. म्हणून ते काय सांगतं की त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन निर्द्वंद्व नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. म्हणून आता हे लक्षात ठेवायचं. काय सांगितलं त्यांनी? वेद कसे आहेत? त्रिगुणांचं प्रतिपादन करणारे. हे सत्वरजतमामध्ये तुम्हाला जे जे काही मिळणार आहे ते सांग. निर्द्वंद्व नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. तू कसा हो? त्रिगुणातीत हो, द्वंद्वरहित हो, नित्यसत्वस्थ हो आणि निर्योगक्षेम. योगक्षेमाची काळजी करायची नाही. माझा योगक्षेम कसा चालेल नाही करायची नाही. आणि कसा हो? आत्मवान म्हणजे आत्मनिष्ठ. हा श्लोक चांगला लक्षात ठेवा, कारण ते काय त्याला सांगतात हे सगळं अवघड आहे बरं का होणं. किती जरी आपल्याला सोपं वाटत असलं तरी. निर्द्वंद्व, द्वंद्वरहित. द्वंद्वरहित म्हणजे पुढे येईल सुख दुःख द्वंद्व नाही, चांगलं वाईटाचं द्वंद्व नाही, जन्म मृत्यूचं सुद्धा द्वंद्व नाही. ज्या ज्या ठिकाणी दोन आहे सगळं जोडलेलं त्याच्यासाठी द्वंद्व, त्याच्या पलीकडे जा, द्वंद्वातीत हो. नित्य सत्वस्थ म्हणजे नेहमी सत्वगुण संपन्न राहा. हे पण खूप अवघड आहे. आपल्यामध्ये तिन्ही गुण असतात, सत्व रज तम. आपण रागावतो तेव्हा आपण तमोगुणी होतो, आपण खूप कामामध्ये मग्न असतो तेव्हा रजोगुणी असतो, आणि आता आपण सगळेजण शांतपणाने ऐकतो ते आपण सत्वगुणी. पण नित्य सत्वस्थ कायम सत्वस्थ राहणं खरंच अवघड. कायम सत्वगुणामध्ये राहायचं, त्याचाच विचार करायचा, त्याच चिंतन करायचं ते. आणि म्हणून संत पण मिळणं खरंच अवघड. तुम्ही अभ्यास करू शकता, अभ्यासाने तुम्ही माहिती जमा करू शकता, ज्ञान घेऊ शकता, शास्त्र वाचन करू शकता, पण सत्वगुणामध्ये राहणं अवघड. किती शास्त्री पंडित तामसी असतात. इकडे जिभेवर असते सरस्वती सगळी, पण थोड्या थोड्या कारणासाठी ते इतके रागवतात आणि इतके चिडतात. किंवा उपासक सुद्धा भयंकर तामसी असतात, खूप तामसी असतात, राजसिक असतात, तामसिक असतात. सत्वगुणी उपासक तुम्हाला खूप थोडा दिसतो, सत्वगुणी साधक अगदी थोडे दिसतील. कारण नित्य सत्वस्थ राहणं खूपच अवघड गोष्ट आहे, कायम सत्वगुणामध्ये. आणि सत्वगुण कसा आहे? शांत आहे. सत्वगुणामध्ये द्वंद्व नाही, सत्वगुणामध्ये आसक्ती नाही, सत्वगुणामध्ये काहीच नाहीये, एकदम शांत आणि स्वतःमध्ये तृप्त असणारा असा आहे. अतृप्ती अजिबात नाही, तरच तो माणूस सत्वगुणी होऊ शकतो. आणि पूर्ण सत्वगुणी फक्त संत आहेत, बाकी कोणी. त्यामुळे कितीही तुम्ही अभ्यास करा, कितीही शास्त्र वाचन करा, तो माणूस जर तो रोजचा नित्य नियमाने वाचत असेल आणि कोणी मध्ये आलं तर सुद्धा तो चिडतो, त्यांना राग येत. म्हणजे लगेच आपण तमोगुणामध्ये जातो. सत्वगुण सारखा राहणं अतिशय अवघड गोष्ट आहे. म्हणून हे त्यांनी सांगितलेलं सगळं अवघड आहे. पहिला अर्धा भाग जरी असला की त्रैगुण्य विषया वेदा, आपल्याला कळते की वेदामध्ये त्रिगुण आहेत. तू त्रिगुणातीत हो आणि नित्य सत्वस्थ राहा, द्वंद्वरहित राहा आणि निर्योगक्षेम. हे पण अवघड आहे. माझा योगक्षेम कसा चालणार याची प्रत्येकाला काळजी असते.
आणि तू त्याची पण काळजी करू नकोस असं म्हणणं निर्योगक्षेम. योगक्षेम मी करतो हे केव्हा ते पुढे खूप सांगितले त्यांनी. त्याला सुद्धा बरेच क्लॉजेस घातले. एवम सतत युक्त आहे भक्तास नाम परिभासते. सतत युक्त असणार सतत योगक्षेम चालव. आपल्याला आपल्या योगक्षेमाची काळजी असते. आजचा दिवस गेला उद्या कसं 4 दिवस ते दुकानं बंद होती तर केव्हा एकदा दुकानं उघडतात. कारण आपण संसारी आहे ना. आपल्याला संसारामध्ये सगळं लागतं आणि आपण जर असं बसलो की नाही हे दुकान उघडल्यावर मग काय पत्तीबाईंना पाहिजे चला काही नेऊन देऊ असं कोणी येणार नाही. आता काही दुकानदार मला घरी आणून काही देणार नाही. मलाच जावं लागेल दुकानात तेव्हा मला वस्तू मिळतील. अशी आपली परिस्थिती आहे. अशा याला निर्योगक्षेम कसं व्हायचं. तर अतिशय सत्वगुणी माणूस असतो तो होतो. म्हणून संतांची चरित्र आहेत ना त्याच्यातच आपल्याला हे दिसतं. संसारी माणसामध्ये आपल्याला हे गुण दिसणारच नाही. निर्योगक्षेम कधीही दिसणार नाही. कारण त्याला स्वयंपाक करायलाच पाहिजे. त्याला रोजचं भाजी भाकरी मिळवायलाच पाहिजे. त्याला सगळं करायलाच पाहिजे. निर्द्वंद्व नित्य सत्वस्थ निर्योगक्षेम असं अर्जुनाला व्हायला सांगितलं. ते सुद्धा युद्धाच्या वेळेला. म्हणजे कुठल्या स्थितीमध्ये गेलं पाहिजे आणि मग युद्ध करायला पाहिजे ते बघा किती अवघड आहे. आणि लोक सहज म्हणतात अर्जुनाचं आपल्यासारखं झालं. कुठे अर्जुन कुठे आपण. काहीतरी सर आहे का अर्जुनाचे आपल्याला काहीतरी शक्यच नाही. म्हणजे तो इतका मोठ्या पातळीवर त्याला सांगितलेलं आहे आणि तो तसाच आहे ना. त्याला सांगावं असंच आहे. गीता त्याला सांगितलेली आहे. आपण त्यातनं आपल्यासाठी घ्यायचं एवढंच. आपण अर्जुनाच्या पातळीवर एवढ्यात तरी जाऊ शकत नाही. असं होऊ शकत नाही. त्याला म्हटले आपल्याला म्हणून तरी आपल्याला कळणार आहे का आपण होऊ शकणार आहे त्याच्यामध्ये. तिन्ही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. वेदांचा म्हणजे पहिला भाग कर्मकांडाचा जो भाग आहे. वेदाचे 4 भाग आहेत ना. संहिता आहे मग गद्य ब्राह्मण आहे मग आरण्यक आहे मग उपनिषद आहे. तर इथं वेदांच्या बाबतीमध्ये त्यांना फक्त एवढंच म्हणायचंय की जो कर्मकांडाचा भाग आहे पहिला त्याच्याबद्दल म्हणतात. हे वेद जाणं निभ्रांत तिन्ही गुणांनी आवृत्त आहेत. आणि हे वेद हे कसे आहेत सत्वरज समान. पण त्यापैकी उपनिषदादी समस्त सात्विक आहे. उपनिषदाचा भाग ज्ञानाचा असल्यामुळे संपूर्ण सात्विक भाग. ब्राह्मण आरण्यक आणि उपनिषद. वेदाचा पहिला वेद संहिता म्हणायचं. संहिता ब्राह्मण आरण्यक आणि उपनिषद. संहिता म्हणजे ज्याच्यामध्ये ऋचा आहेत. ब्राह्मणामध्ये थोडासा गद्य भाग येतो. आरण्यकामध्ये सुद्धा गद्य भाग पद्य भाग दोन्ही असतो. आणि उपनिषद हा ज्ञानाचा भाग. उपनिषद सात्विक आहे. येर रजतमात्मक जेथ निरूपिजे उपनिषद शेवटचा उपनिषद. त्याला वेदांत म्हणतो ना आपण. वेदांत शेवटचा भाग. येर रजतमात्मक जेथ निरूपिजे कर्माधिक. केवळ स्वर्गसूचक अशा कर्माधिकांचं ज्यात निरूपण केलं आहे ते रजतमाने युक्त आहे. उपनिषद फक्त सात्विक आहे. जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा म्हणजे जिथं हा कर्माचा भाग सांगितलाय स्वर्ग मिळेल अमुक मिळेल तमुक मिळेल हे कसे आहे रजतमाने युक्त आहे. कर्माचा भाग सांगणार. म्हणून तू जाण हे सुखदुःखासीच कारण. हे रजतम कसे आहेत सुखदुःखाला कारण होणारे आहेत असं तू लक्षात ठेव. आणि येथ झणे अंतःकरण रिगोदेसी. जर तुझं अंतःकरण तिथे जात असेल तर तू त्या ठिकाणी तुझं अंतःकरण जाऊ देऊ नकोस. म्हणजे तू त्या कर्मकांडाच्या भागामध्ये फारसं पडू नकोस. स्वर्ग मिळेल नरक मिळेल मला पाप लागेल मला पुण्य लागेल अशा ठिकाणी तू जाऊ नकोस. सुखदुःखाला कारण होतं त्या ठिकाणी तू जाऊ नकोस. तू गुणत्रयाते आव्हेरी. तू आव्हेर कर त्याचा. गुण नको तुला. एकही गुण तू सत्वरजतमाकडे जाऊ नको. फक्त नित्य सात्विक गुणामध्ये तू राहा.
मी माझे हे न करी. तर हे माझं आहे, हे मी आहे, हे माझे लोक आहेत, असं जे तू आता म्हणतोय तसं तू करू नको. तू या तिन्ही गुणांचा अभेद करू. एक आत्मसुखांतरी विसंबधने, फक्त आत्मसुखाचा विसर पडू दे असं त्याला सांगितलं. म्हणजे नित्य सत्वस्थ राहा, निर्द्वंद्व राहा. कारण आत्मसुखामध्ये दुसरं काय आहे? आत्मसुखामध्ये द्वंद्व नाही. आत्मसुखामध्ये फक्त शुद्ध सत्वगुण असं आम्ही म्हणतो त्याला. सत्वरज तम हे कसे आहेत? तिन्हीचे विभाग होणार आहे. पण नित्य फक्त शुद्ध सत्वगुण हा त्याच्यामध्ये हे तिन्ही थोडे भाग येतात. ते नाही तर फक्त फक्त सत्वगुण. नाही, शबल म्हणजे ज्याच्यामध्ये मिक्स आहे. हा, शबल ब्रह्म म्हणजे ज्याच्यामध्ये माया सहित ब्रह्म असतं त्याला शबल ब्रह्म. शबल म्हणजे थोडासा कमी प्रतीत तसं. तेव्हा तू काय कर, मी माझे हे न करी. हे माझं आहे, हा मी आहे, हे तू करू नकोस. फक्त एक आत्मसुखांतरी विसंबध. फक्त आत्मसुख आपल्या अंतःकरणामध्ये राहील, त्याच्यावरतीच तू संबंध तुझं लक्ष कॉन्सन्ट्रेट कर. लक्ष त्याच्यावरती ठेव. तू इकडे तिकडे जाऊ नको. हे सगळं सुख दुःखाला कारण होतं. सुख दुःख नको आहे, दुःख नको आहे, त्याच्याबरोबर सुखही नको आहे. कारण जन्माला कारणीभूत. सुख का नको म्हणतात ते? तर त्याच्यामुळे जन्म होतो. कर्मा बरोबर सुख दुःख दोन्ही आहे. मग कर्माबरोबर दुःख नको, मला फक्त स्वर्ग पाहिजे. पण स्वर्ग सुद्धा क्षीण पुण्य झालं की पुन्हा जन्म. फक्त साधक जे असतात, साधक त्याला सुद्धा क्रॉस आहे. साधक जे असतात ते जरी स्वर्गाला गेले तरी साधना करण्यासाठी ते पुनर्जन्म घेतले, ते पुढे जातात. तिथे साधना करतात आणि तिथून पुढे चंद्रलोकात सूर्यलोकात जातात. स्वर्गलोकातून पुढे जातात. त्यांना क्षीणे पुण्य नाहीये. क्षीणे पुण्य मर्त्य लोक विशंती केव्हा आहे? तर जे असे या कारणासाठी फक्त कर्म करतात आणि त्या कर्माचं फळ त्यांना मिळतं, त्यांना स्वर्गाचं सुख मिळतं. पण ते कर्माचं फळ संपलं की ते परत जन्म घेतात, पृथ्वीवर जन्म घेतात. मग परत सुख दुःखाच्या द्वंद्वामध्ये ते दोन्ही त्यांना मिळतं. पण पलीकडे जे जातात साधक लोक जे आहेत त्यांच्याकडून मात्र उपासना करून घेतली जाते. असं टेंबेस्वामी महाराजांनी सांगितलं की ते म्हणतात त्यांच्याकडून उपासना होते. त्या स्थितीमध्ये पण ते उपासना करतात आणि त्याच्यातून पुढे चंद्रलोकात जातात, सूर्यलोकात जातात आणि कुठे जायचं असतं तर जातात. किंवा त्यांना काही कारणाने, जसं तुकाराम महाराजांनी म्हणले, सुखे घालावे गर्भवासी, त्यांना वाटलं तर कार्य करण्यासाठी पुन्हा जन्म घेतात. पण ते कार्य करण्यासाठी घेतात, पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकण्यासाठी घेत नाही. तेवढा फरक आहे त्यांचे जन्म घेण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये. म्हणून मी माझे हे न करी, मी माझं हे तू म्हणू नको. एक आत्मसुखांतरी विसंबधने, फक्त आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस. मी माझं करत राहिला की तू द्वंद्वामध्ये आला, तिन्ही गुणांमध्ये आलास, योगक्षेमामध्ये आलास. हो की नाही? काही काही श्लोक आहेत ना, ते अगदी म्हणजे तुम्हाला ते तसंच व्हायला पाहिजे तरच पुढे तो सगळं करेल असं आहे. मग तू असं झालास निर्द्वंद्व, नित्यसत्वस्थ, निर्योगक्षेम, आत्मवान, मग भगवंत बघतोय तुझ्याकडे. कारण त्याला माहिती आहे की आता याला सांभाळणं आवश्यक आहे. पण ते नसेल तर आपलं आपलं चाललंय, चालू द्या. ती कथा माहितीये ना, हातामध्ये दगड घेतला त्यांनी. एक देव जेवायला बसलेले असतात आणि रुक्मिणी वाढत असते. तर एकदम जेवता जेवता उठतात ते आणि 2 मिनिटं जरा पुढे जातात की परत जेवायला येऊन बसतात. ते म्हणतात का असं केलं तुम्ही, एकदम का उठलात, परत काय येऊन बसतात? नाही म्हणे, त्यांनी हातामध्ये दगड घेतला. म्हणजे तो खाली एक माणूस असतो, संत असतो आणि त्याच्या मागे लोक वेडा वेडा म्हणून लागलेले असतात. तर त्यांचं निवारण करण्यासाठी म्हणून तो उठतो, पण परमेश्वराची वाट बघून शेवटी तो स्वतः दगड घेऊन त्याला मारायला उठतो. तो म्हणतो आता त्याचं तर बघतोय, परत येऊन बसतो. एवढा पेशन्स लागतो.
पेशन्स फार लागतो. म्हणजे इतकं सोपं नाही हो. अध्यात्म वाटतं आपल्याला, कळायला सोपं आहे, पण आचरण करायला खूपच अवघड आहे. आणि आपल्यासारख्या संसारी लोकांना तर ते जास्त अवघड जातं. काही नाही त्याला सुद्धा अवघड आहे. संन्यासी माणसाला सुद्धा अवघड आहे. कारण संन्यासी माणसांनी सुद्धा एवढे मोठे मठ केलेले असतात. मी बघते ना त्यांच्या सारख्या मिटिंगा चाललेल्या असतात. हो की नाही? केवढा व्याप वाढवलेला असतो सर त्यांनी संन्यासी. संसारच केवढा असतो आणि त्यांना कुठे साधना करायला वेळ आहे. आज ही मीटिंग आहे, दुसरे लगेच दुसरे लोक येतात, लगेच तिसरे लोक येतात. स्वामीजींचं मी बघितलंय पुरुषोत्तमानंदांचं, किती सारख्या मिटिंगात सारखे लोक भेटायला. मी म्हणले हे स्वतःच जप कधी करतात देव जाणे. इतके सारखं असं व्यापामध्ये असतात. मग कसं काय होणार तरी? तसं अवघड आहे हे असं राहणं. नित्य सत्वस्थ, निर्द्वंद्व, निर्योगक्षेम, आत्मवान, आत्मनिष्ठ राहणं खूपच अवघड आहे. आणि गुणत्रयांचा अव्हेर करायचा. तिन्ही गुण मला नको असं म्हणून सत्वगुणामध्ये राहायचं. म्हणायला सगळं सोपं आहे, पण कळायला पण एक वेळ सोपं आहे, पण त्याच्यामध्ये राहणं खूप अवघड आहे. म्हणून विसंबन आणि तू फक्त आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस, त्याच्यावरच विसंबून राहा. तर त्यांचं म्हणणं कसं आहे की सगळं सगळीकडे सगळं असलं तरी आपण आपल्याला पाहिजे तेवढंच घेतो ना. आता दुकानामध्ये धान्य म्हणा, वस्तू म्हणा पुष्कळ असतात. समजा शेंगादाण्याचं पोतं भरलेलं आहे, पण आपण काय करतो, आपल्याला 1 किलो 2 किलो पाहिजे तेवढंच घेतो ना आपण. आपण काय सगळं पोतं मागत नाही नको असताना. तसं ते पुढे सांगणार आहेत आपल्याला की आपल्याला जेवढं हवं तेवढंच आपण उचलायचं असतं. यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी झालं तरी आपल्याला जेवढं तहान लागली तेवढंच पाणी आपण घेतो. त्याच्याप्रमाणे ज्ञानी सगळ्या वेदाचा विचार करतात आणि त्यातून आपल्याला पाहिजे तेवढंच घेतात. वेदांनी पुष्कळ सांगितले आणि अधिकाराप्रमाणे. वेदाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे त्यातलं त्याला घेता येतं. म्हणून आता अगदी आवश्यक आहे बाबा, घराला एवढी मोठी इस्टेट आहे किंवा एवढी मोठी सत्ता आहे आणि त्याच्याकडे बघायला एखादा मुलगा असणं आवश्यक आहे, तर त्यांनी पुत्र कामेष्ठी यज्ञ करावा, जसं दशरथाने केलं. पुष्कळ सांगितले वेदांनी, पण आपल्याला तेवढं पाहिजे ना, त्याच्या अधिकारासाठी तो तेवढंच घेतो. दुसऱ्याला एखाद्याला आणखी अन्य काही बाबा, एखाद्याला टीबी झालाय, हे झालंय, आजारपण आलंय खूप, तर त्याच्यासाठी सुद्धा वेदामध्ये सूक्त आहे की अमुक अमुक एक सूक्त ही म्हणायची म्हणजे तो रोग जातो. तर ते त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. मग त्याने ते म्हणायचं. किंवा वास्तुस्पती सूक्त आहे, आपल्या वास्तू चांगली राहावी म्हणून ते रोज म्हणावं म्हणतात. निदान पहिले 2 श्लोक 2 ऋचा तरी म्हणायचे. वास्तुस्पती सूक्त आहे वेदामध्ये, त्यातले पहिले 2 मंत्र म्हणायचे, रोज म्हणावेत असं म्हणतात की ज्याच्यामुळे आपली वास्तू शांत राहते, वास्तू चांगली राहते. पण हे कसं आहे, आपल्या अधिकाराप्रमाणे आपण घ्यायचं. तसा ज्याचा अधिकार आणखीन पुढे आहे, हे आपल्यासारख्यांसाठी झालं, पण ज्याचा अधिकार संन्यासाचा आहे त्याच्यासाठी वेगळ्या आहेत ना ऋचा, त्याच्यासाठी वेगळे मंत्र आहेत, त्यासाठी वेगळं हे आहे. बंधन करणारी काही ऋचा आहेत, जसं सर्पाचं बंधन केलं होतं टेंबे स्वामी महाराजांनी, तसे पण आहेत, पण त्याला आवश्यक आहे जिथे जे आवश्यक आहे असं. त्यामुळे अधिकार परत्वे घेता येतं वेदातून. म्हणून अर्थ सुद्धा वेदांचा अधिकार परत्वे लावता येत. म्हणजे साधं आपल्या मुलांना साधं शिकवायचं असेल तर पुरुष सूक्ताचा अर्थ नुसता आपला शब्दार्थ सांगायचा. पण आता अभ्यास करणारे, पीएचडी करणारा माणूस आहे, तर त्याला किती लागेल. आता हे श्लोक घेतले तर याच्यावरती किती टीका आहेत ना. रामानुजांनी वेगळं लिहिलंय, शंकराचार्यांनी वेगळं लिहिलंय, गोपालानंद मुनींनी वेगळं लिहिलंय, वल्लभाचार्यांनी वेगळं लिहिलंय. मग हे सगळ्या ठिकाणचा अभ्यास करावा लागतो. त्याला नुसता शब्दार्थ देऊन चालत नाही, अधिकार परत्वे त्याला. आणि पुन्हा रहस्य अर्थ असतात. अगदीच ज्यांना पूर्ण अधिकारी जे असतात त्यांच्यासाठी अर्थ वेगळा असतो. जे आता सप्तशती आहे आपली,
तर त्या सप्तशतीच्या प्रत्येक श्लोकामध्ये बीजाक्षर आहे. प्रत्येक श्लोकामध्ये बीजाक्षर. आता हे काही सगळ्यांना सांगितलेलं नसतं, पण ज्यांचं सप्तशतीचा अभ्यास खूप झालेला आहे आणि त्यांना आता याच्यातून वेगळं काहीतरी द्यायचं, त्यांना ती बीजाक्षर सांगितली जातात. ती काही सामान्य लोकांसाठी नाही. प्रत्येक श्लोकामध्ये बीजाक्षर आहे. पहिला श्लोक आहे त्याच्यामध्ये 3 बीजाक्षर आहे. आणि मुळातच सप्तशती जी आहे ते जे 11 अध्याय आहेत, 9 आणि पुढचे 2, 13 एकूण 13 आहेत, पण हे 9 आहेत ना, 9 अध्याय आणि 3 रहस्य आहेत, 11 आणि असं काहीतरी आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक अध्याय जो आहे तो पहिला ओम वर आहे, मग ऐम वर आहे, मग ह्रीम वर आहे, मग ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडा ये चा वर आहे, मू वर आहे, डा वर आहे. असं माहिती तरी असतं का? प्रत्येक अध्याय त्या अक्षराने, ते अक्षर त्याच्यामध्ये जास्त महत्वाचं, असा एक सप्तशतीचा अर्थ आहे. म्हणजे प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे प्रत्येकाला ते अर्थ वेगवेगळे घेता येतात, वेगवेगळे प्रतीत होतात आणि त्याच्याप्रमाणे तो कार्य करतो. तसं ह्या वेदांच्या मध्ये सुद्धा आपल्याला हवं ते म्हणजे आपल्याला अधिकाराप्रमाणे तो अर्थ आपण घेतो. दुसरा माणूस त्याच श्लोकाचा त्याच रुचीचा वेगळा अर्थ घेतो. तिसरा अधिकारी असेल त्याला आणखीन वेगळा अर्थ आहे आणि चौथा अतिशय जो त्याच्यामधला शेवटचं म्हणतो आपण ज्ञान आहे अगदी त्याला त्याच्यासाठी वेगळा. त्याने ती रुच्या म्हणणं आणि आपल्यासारख्या अनधिकारी माणसांनी रुच्या म्हणणं याच्यामध्ये फरक. आता आपण कसं पुरुष सूक्त नुसतं म्हणतोय त्यातलं काय माहिती नाही आपल्याला, जे आपण अगदी अनधिकारी आता आपण आहोत, कारण आपण अजून त्याला काही कुठेच गेलेलो नाही. पण हळूहळू जर त्याचा आपण अभ्यास करून गेलो तर आपल्याला एक वेगळ्या प्रकाराने त्याची प्रचिती येत जाईल. कुठल्याही वेदाच्या रुचीचा असंच आहे. म्हणून वेदामध्ये व्हास्ट नॉलेज आहे, एकदम प्रचंड ज्ञान आहे. पण त्या प्रचंड ज्ञानातलं आपण किती घेणार? आपण आपल्याला पाहिजे तेवढंच घेणार ना. आपली उंजळ केवढी, तेवढ्या उंजळीतच घेणार. आता समजा गाय या गोष्टीवरती निबंध लिहायचा, तर गाय या गोष्टीवर पहिलीतला मुलगा काय लिहिणार? तिचं फक्त फिजिकल वर्णन करेल. दुसरी तिसरीतला मुलगा तिचा उपयोग आहे तो पण लिहिल फिजिकल वर्णनाबद्दल. आणि गाय याच्यावरती जो पीएचडी करणार आहे तर त्याला तो केवढा अभ्यास करेल काय? म्हणजे हे त्याच्या अधिकाराप्रमाणे आहे की नाही. प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे त्याला तेवढंच समजतं. तसं वेदांचं सुद्धा आहे. प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे त्याला तेवढंच समजतं. जसं तुम्ही श्रीसूक्त प्रतिपिका बघितलं असेल, त्यात प्रत्येक मंत्राचा अर्थ केवढा आहे हो की नाही श्रीसूक्ताचा. आणि नुसतं श्रीसूक्ताचं कर्मकांडाचं ते पुस्तक वेगळंच आहे. श्रीसूक्त आपण म्हणतो, आपण नुसतं म्हणतो, आपल्यासाठी श्रीसूक्त वेगळंच आहे. म्हणजे एक श्रीसूक्त घेतला तर त्याच्यामध्ये आपण नुसतं पठण करणं, त्याच्याप्रमाणे सगळं कर्मकांड करणं, ह्याचा ग्रंथ वेगळा आहे. त्याच्याप्रमाणे ते मंत्र म्हणणं, प्रत्येक देवीचे 52 मंत्र आहेत त्याच्यामध्ये ते मंत्र म्हणणं आणि त्या प्रत्येक मंत्राचं अनुष्ठान करणं. किती झालं हे? फक्त श्रीसूक्त घेतलं तरी. मग अनुष्ठान जर करत गेली एकेका मंत्राची तर केवढा आपल्याला किती वर्ष द्यावी लागतात. म्हणजे एका श्रीसूक्ताचा अभ्यास 12 वर्ष झाले तरी आपला पुरा होणार नाही. अधिकार परत्वे आहे ना, अधिकार परत्वे असतं हे. तसं हे किती वेदामध्ये अर्थ भरलेला आहे. समुद्र भरलेला आहे, नद्या भरलेल्या आहेत, पण पाणी किती पिणार तुम्ही? तुम्हाला जेवढी तहान आहे तेवढंच तुम्ही पाणी पिणार ना. तसं वेदामध्ये अनेक खूप मोठं ज्ञान आहे, त्याच्यामधलं तुम्ही किती घ्याल? तुमच्या अधिकाराप्रमाणे घ्या. मग तो अधिकाराचा गीता तुम्हाला किती समजेल? किती तुमचा अधिकार आहे तेवढी समजणार. त्याच्यापेक्षा आकलन शक्ती केवढी असणार आहे त्याच्याप्रमाणे होईल. पण त्याच्यामध्ये आणखीन अभ्यास करणारे, गीतेवरती पीएचडी करणारे, गीतेवरती 100 ग्रंथ ज्यांनी वाचलेले त्याचं ज्ञान किती असेल? फरक आहे की नाही. म्हणून त्यांनी हा श्लोक लिहिलाय की तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता. विजानता म्हणजे जाणणार.
वेदांचं ज्ञानी संपूर्ण वेदाचा विचार करून आपल्याला जे अपेक्षित आहे तेवढाच तो ग्रहण करेल. सगळ्याच्या सगळं तुम्हाला उपयोगच नाही ना, आणि सांगूनही उपयोग नसतो, हो की नाही. आता समजा एखादी कॉलेजमधली मुलगी आली आणि तिने मला श्रीसूक्ताचा अर्थ विचारला, तर मी काय तिला मंत्रशास्त्र शिकवत बसणार नाही. बरोबर, तिला ग्रामॅटिकली लागणार सगळं, की हा असे आहे, याचा अर्थ असा होतो, याचं रूप असं आहे, या शब्दाचं रूप असं आहे, याचा असा अर्थ होतो, त्याचं ग्रामर असं आहे, असं शिकवणार की नाही. पण दुसरा जर एखादा तिच्यापेक्षा वेगळ्या हेतूने आलेला असेल तर त्याला सांगेन मी की एखादा यातला हा मंत्र आहे, याचा अनुष्ठान करा, मग तुम्हाला हे प्राप्त होईल. हे जसं आहे अधिकार परत्वे, तसं हे अधिकार परत्वे तुम्हाला त्यातलं हवं तेवढं घेता येत पुढच्या वेळेला.